प्रेक्षक हो नमस्कार. प्रेरणा ज्यांच्या मनात उगम पावते आणि संकल्प ज्यांच्या कृतीतून साकार होतो, अशा एका तेजस्वी व्यक्तिमत्वानं भारतीय संस्कृतीतील एक विस्मरणात गेलेला अध्याय जगाच्या स्मरणात कोरून ठेवला आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेलं, चीनच्या सरहदीवरून भारतात शिरताना वसलेलं, निसर्गरम्य परिसरात वसलेलं हे भारताचं पहिलं गाव माणागाव. इथे उगम पावते ती पवित्र सरस्वती नदी. या नदीचं पाणी इतकं स्वच्छ, नितळ, शांत आणि थंड आहे की त्याचा स्पर्श झाला की मन प्रसन्न होतं. मनातल्या साऱ्या चिंता, थकवा नाहीसा होतो. ज्ञानाची अखंड धारा आपल्या अंतःकरणाला प्रफुल्लित करणारं हे स्थान म्हणजेच माणागाव. या पवित्र उगमावर MIT विश्वविद्यापीठाचे संस्थापक संचालक, शिक्षण महर्षी, विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी उभारलं आहे माता सरस्वतीचं मंदिर. आणि याचबरोबर महाभारतातील 5 पांडव, महाराणी द्रौपदी आणि त्यांचा श्वानसखा असणारा यमराज यांच्या सदेह स्वर्गारोहणाची अमरगाथा जगासमोर भव्य कांस्य मूर्ती स्वरूपात इथे स्थापिल्या गेल्या आहेत. उत्तराखंडमधील बद्रीनाथ येथील माणा येथे स्वतः पांडवांनी स्वर्गारोहण केलं. त्याच पवित्र मार्गावर पाहुयात ही कथा स्वर्गारोहणाची. कथा स्वर्गारोहणाची या कार्यक्रमाच्या शृंखलेत आजच्या भागात पाहुयात भीमाचे स्वर्गारोहण. महापराक्रमी भीम हा राजा पंडूचा दुसरा पुत्र. भीमाच्या जन्माच्या वेळी त्याचं वजन फार जड असल्यामुळं माता कुंतीच्या हातून तो एका शिळेवरती पडला आणि त्याच्या भारानं ती शिळा तुटली. त्यामुळं भीमाला शिलाभंजन असं देखील म्हणतात. पांडवांच्या अज्ञातवासात आपली खरी ओळख लपवण्यासाठी भीमानं स्वयंपाक्याचं काम केलं होतं. त्यामुळं त्याला बल्लवाचार्य असं देखील म्हटलं जातं. महापराक्रमी भीमानं हिडिंब, बकासूर यांसारख्या राक्षसांचा, त्याचबरोबर जरासंध, कीचक यांसारख्या दुष्ट प्रवृत्तींच्या व्यक्तींचा आणि बहुतांश कौरवांचा वध केलेला. द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेताना भीमानं महाभारताच्या युद्धात दुर्योधन आणि दुःशासनाचा वध करून आपल्या प्रतिज्ञा पूर्ण केल्या. न सामर्थ्यम गर्वाय ज्ञानम प्रदर्शनाय यत्र नम्रता तत्र तेजः धर्मस्य तत्र विजयः. सामर्थ्य हे गर्वासाठी नसतं आणि ज्ञान हे दाखवण्यासाठी नसतं. जिथे नम्रता आहे तिथेच खरं तेज देखील आहे आणि तिथेच धर्माचं खरं यश देखील असतं. अतिभुक्तम च भवता प्राणेन च विकथसे अनवेक्ष परम पार्थ तेनासी पतितः क्षितौ. भीम म्हणजे बल, सामर्थ्य आणि शौर्य यांचं मूर्तिमंत प्रतीक. त्यानं दुःशासनाला ठार केलं, बकासुरासारख्या राक्षसांचा वध केला, गदायुद्धात जय देखील मिळवला. पण त्याचबरोबर त्याला एक कमकुवत बाजूही होती, अन्नावरील अतोनात प्रेम आणि स्वतःच्या शक्तीचा गर्व. भीमाला वाटायचं माझ्यासारखा बलवान या जगामध्ये कोणीच नाही. भूक आणि गर्व, त्याची खाण्याची सवय खूप प्रसिद्धच होती. इतकी की युद्ध काळात देखील त्याच्या खाण्याची व्यवस्था हे एक आव्हानच ठरायचं. त्याच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक शब्दात आणि चालण्यातही हे सामर्थ्य झळकत असायचं. स्वर्गारोहणाच्या वाटेवरती काही अंतर चालून गेल्यावरती अचानकच भीम जमिनीवर कोसळतो. तो युधिष्ठिराला मोठ्या वेदनेनं विचारतो, भ्राताश्री, मी काय पाप केलं, का माझं पतन होतंय? युधिष्ठिर शांतपणे पुढे जातो आणि म्हणतो, भीमा, तू अत्यंत माझा लाडका आहेस. तू खरोखरच महान वीर होतास, पण तुझ्यातही दोष होते. तू अन्नाचा अतिभोग केलास आणि तुझ्या सामर्थ्याचा गर्व बाळगलास. तू इतरांची पर्वा न करता नेहमी स्वतःलाच श्रेष्ठ मानलंस. म्हणूनच आज तू या दिव्य प्रवासात कोसळला आहेस. भीमाच्या डोळ्यासमोर सगळं जग फिरतं, त्याचं बल, त्याच्या लढाया, त्याची विजयगाथा. पण आज त्या सर्वाचा अर्थच हरवलेला. शेवटी तो शांतपणे डोळे मिटतो. तणाव, अभिमान आणि अतिरेक टाकून
तोही या प्रवासातून मुक्त होतो. गर्व आणि अहंकार माणसाच्या पतनाचं मुख्य कारण आहे. सामर्थ्याचा वापर हा नम्रतेनंच व्हायला हवा. संयम, मर्यादा आणि अंतर्यामी निर्मळता याशिवाय स्वर्ग नाही. भीमाचा हा शेवट आपल्याला हेच शिकवतो की बल, पराक्रम आणि विजय हे टिकतात फक्त तेव्हा जेव्हा त्यांना नम्रतेची आणि संयमाची जोड असते. भूक जी कधीही न भागणारी असते आणि गर्व जो नेहमी पतनाकडेच नेतो, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हीच खरी शौर्याची कसोटी. त्रिविधम नरकस्यैद्यद्वारं नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभः तस्माद्येतं त्ययं त्यजेत. काम, क्रोध आणि लोभ हे आत्म्याच्या नाशाला नेणारे 3 दरवाजे आहेत. म्हणूनच मनुष्यानं या तिघांचा त्याग करावा. भीमाचं सामर्थ्य हे पर्वता इतकं होतं, पण भूक आणि गर्व त्याच्यामुळे त्याचं पतन झालं. आज त्याची मूर्ती माणा गावात उभी आहे, हेच सांगण्यासाठी की बलाला संयमाची साथ हवी, नाहीतर सामर्थ्यही व्यर्थ ठरतं. भेटूयात स्वर्गारोहणाच्या या शृंखलेच्या पुढच्या भागात युधिष्ठिराच्या स्वर्गारोहणाच्या कथेसह. बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. नमस्कार.